टीम मधून आता पुन्हा एकदा ही 40+ मधील लढत टेम्पोटी 40+ आणि पाले बुद्रुक पालेश्वरी पाले 40+ असा सामना तुम्हाला बघायला मिळेल. पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे मैदानामध्ये 40+ टेम्पोटी या टीमनं. सलामीवीर जोडी पालेश्वरी पालेकडून मैदानामध्ये रुपेश उलवेकर आणि अशोक उलवेकर ॲज अ ओपनर म्हणून मैदानामध्ये दाखल झालेत आणि पहिलं षटक घेऊन आलेत बॉलिंग ट्रॅकवर शंखुनाथ गडगे. पहिला बॉल अक्रॉस बॅटने खेळायचा प्रयत्न होता रुपेश उलवेकर यांचा. डॉट बॉलनं सुरुवात झाली या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाची. चला व्यासपीठावर आमचे पद्माकर मस्कर यांचे बंधू हरिभक्त पारायण श्री संजय मस्कर वाकडी यांचं आगमन झालेले आहे. आमचे ऑर्गनायझर PSI रोशन काथारा यांचे ते मावस सासरा आहेत. खऱ्या अर्थाने मनपूर्वक माऊली आपलं स्वागत आहे. डीप मध्ये लॉंग ऑन कडे बॉल हा पिकअप शॉट बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. आणि ज्या चौकारानं श्री गणेश झालाय पालेश्वरी पाले 40+ या टीमचा सध्या मैदानामध्ये आज 40+ अगदी जे आमचे सर्व लेजंड खेळाडू मैदानामध्ये खेळत आहेत सगळ्यांचंच स्वागत आहे. अगदी बॅटवर घेतलाय बॉल फक्त फ्लिक केलं फिल्डर बॉल खाली पोहोचले झेल टीपलाय. पहिला धक्का बॅटिंग करत असताना पालेश्वरी पाले 40+ या टीमला. टेम्पोटी टीम प्लीज 12 पाठवा. आपा 3 चेंडूचा खेळ संपलाय. चौकार आणि 1 विकेट. पुन्हा एकदा इथे उंची दिली आणि लांबी देखील. काय फटका खेळ आहे. टायमिंग शॉट प्रॉपर टायमिंग षटकार. मैदानामध्ये आक्रमक खेळाडू 12वे खेळाडू नाही आहेत त्यामुळे बॅटरचं नाव आमच्यापर्यंत पोहोचलेलं नाहीये. चला 12वे खेळाडू आले दिनकर बारसे यांचा सुपुत्र आलाय. वेलकम त्यांचंही. नितीन तांडेल वेट करून थोडं खेळायचं होतं. ऑफ कटर बॉल रिलीज करत असताना दिसले बॉलर तिथे रन मात्र पूर्ण केले जाईल. अगदी वेगवान मैदानामध्ये फार महत्वाची लढत आहे. पहिल्या फेरीतील हा सामना आहे. दोन्ही संघ आमने सामने अगदी एकाच विभागामधून बिलॉंग करतात. अनेक वेळा एकमेकांसमोर आलेत परंतु ही मॅच तेवढीच महत्वाची. शंभूनाथ गडगे उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल. एक बॉल जो खराब होता शॉर्ट लेंथ होता त्याच्यावर षटकार ठोकला होता नितीन तांडेल यांनी परंतु आता धावसंख्या बनली आहे 11 लास्ट बॉल पहिल्या षटकातील. लोवर फुल टॉस बॉल इथे फुल टॉस मध्ये कन्वर्ट करायचं होतं परंतु पदत आली त्याची कमतरता भासली. या फटकामध्ये फुटबॉल नव्हता आलाय डॉट बॉल. पहिलं षटक पॉवर प्लेचं जे संपलंय. रन आलेत फलकावर 11. एक खेळाडू गमावत असताना आमचा राजेश कातारा दादार हायकिंग मेकर आमचा राजेश कातारा दादार हायकिंग. थँक्स डीजे मास्टर. व्यासपीठावर शरद भोईर टेंबोडे 40+ क्रिकेटर आहेत. थोडी दुखापतग्रस्त असल्यामुळे ते संघात आज खेळू शकत नाहीये. उत्तम साऊंड सिस्टीम त्यांची सुद्धा मंडप डेकोरेशनचे ते सुद्धा ओनर्स आहेत. नाईट स्पर्धा त्यांच्या माध्यमातून गतवर्षी आपल्या भेटीसाठी येत असते. शरद भोईर मनपूर्वक स्वागत. हरिभक्त पारायण श्री सुरेश बुवा पाटील आपले मनपूर्वक स्वागत आहे.
शंकुनाथ गडके यांचं हे पहिले षटक, ज्यांना 11 धावा खर्च केल्या, 1 विकेट त्यामध्ये त्यांना मिळाली. नवीन गोलंदाज आता पॉवर प्लेचे बंधनं संपलेत. वीरेंद्र पाटील जे गोलंदाजीसाठी सज्ज झालेत. 11 रन ऑन बोर्डवर आहेत. मागील मॅच विसरता येणार नाही. 2 विभाग आमने सामने एकामेकांच्या विरुद्ध खेळ आहे. एक चांगली मैत्रीपूर्ण लढत, परंतु खेळामध्ये म्हटलं जातं ना, मैत्री असते अगदी मैदानाबाहेर. मैदानामध्ये जेव्हा आपण उतरतो तेव्हा आपण असतो एकमेकाचे प्रतिस्पर्धी आणि आपला खेळ दर्जेदार तिथे झाला पाहिजे आणि तो दर्जेदार खेळ दोन्ही टीमनं जरूर साकारला, परंतु त्यामध्ये बाजी मारली नरेंद्र विभाग. पुन्हा एकदा इथे हुक केला. हुक साईडला खेळाचा प्रयत्न, पाठीमागे फिल्डर आहे दीपमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे फिल्डिंग चांगली झाली. 1 रन इथे मिळेल. रनिंग बिटवीन द विकेट चांगली बघायला मिळते. धावसंख्येचं टोटल पुढे चाललंय, बोर्डवर बघायला मिळतात त्या 12. भूमिपुत्र 40+ संपूर्ण टीम इथे आलेले आहे. चला संपूर्ण बघा, भूमिपुत्र लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या नावानं संघ खेळणार आहे. भूमिपुत्र 40+ आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ डॉक्टर दिनेश सावंत यांचा मेडिटेक बघा, IDFC फर्स्ट बँक जर्सी परिधान. चला राजेश शेठ काथारा, 2 संगीत सुरू ठेवायचे. नितीन, चला आमचे बिल्लाबाई यांच्याकडे आम्ही वळणार. प्रेम, आपण लगेच संगीत सुरू करा. राजेश शेठ काथारा, ग्रुप ग्रामपंचायत नेवाली आदई हॅट्रिक सदस्य, गौरी स्पोर्टचे खऱ्या अर्थाने स्पर्धेचे शिल्पकार, त्यांना वाढदिवसानिमित्ताने 40+ क्रिकेट संघ बघा, भूमिपुत्र आणि मेडिटेक या दोन्ही संघाच्या वतीने शुभेच्छा दिल्या जात आहेत. चला धून संगीत. तुम्हाला बघायला मिळेल. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय श्री राजेशजी कातारा साहेब, सन्माननीय श्री आकाश शेठ कातारा साहेब, ग्रुप ग्रामपंचायत सदस्य नेवाली, व्यावसायिक क्षेत्रामधील अग्रगणित नाव यांना तुम्हाला बघायला मिळतं. आमच्या चिमुकल्याही आलेत, त्यांचं स्वागत. या बघा स्क्रीनवर आमच्या 2 चिमुकल्या
जे आता सध्या आनंद घेत आहेत या स्पर्धेचा मॅच 14 सध्या संघाची धावसंख्या आपण बघतोय 1.4 चेंडूचा केस संपलाय 2 विकेट गमावलेत पालेश्वरी पाले 40+ ना आता सध्या आपण बघतोय वीरेंद्र पाटील जे बॉलिंग ट्रॅकवर आहेत उत्तम गोलंदाजी त्यांनी आतापर्यंत केली या ओव्हरमध्ये थोडंसं पद्धत ते केलं बॉल बॅक ड्राईव्हचा प्रयत्न कॉल नसताना धाव घेणं अंगलट आले आहे अजून एक विकेट या क्षणाला गमवावी लागेल आणि ज्या खेळाडूनं षटका ठोकला होता तो नितीन तांडेल तंबूच्या आश्रयाला नितीन तांडे सारखे आक्रमक खेळाडू ज्यांना मैदानामध्ये थांबणं फार गरजेचं होतं आणि ते धावबाच्या स्वरूपानं बाद झालेत त्यामुळे संघाच्या अडचणी वाढलेत पालेश्वरी पाले 40+ या संघाचे आज स्कोरचा विचार केला तर ॲव्हरेज स्कोर 35 ते 40 हा ॲव्हरेज स्कोर असू शकतो पहिल्या सत्रामध्ये आणि तो जो संघ 40+ रन करेल मला वाटतं फार चांगली कामगिरी होऊ शकते आक्रमण इथे करायचं होतं फुटबॉलचा वापर केला परंतु बॅट अँड बॉल यामधील कॉन्टॅक्ट इतकाही प्रॉपर नव्हता एज लागले त्यामुळे रन मिळेल ही सिंगल हे षटक देखील आता संपलं अवघड 4 धावांचं षटक फेकलंय वीरेंद्र पाटील यांनी 1 विकेट त्यांना मिळाले 2 ओव्हर नंतर बॅटिंग करणारा पालेश्वरी पाली पोहोचलाय 15/3 मकरंद म्हस्कर आलाय तिसऱ्या षटकामध्ये तृतीय ओव्हरमध्ये मकरंद म्हस्कर चकवा मास्टर्स म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं एक नॉलेज आहे त्यांच्याकडे टॅलेंट आहे त्यांचं मकरंद म्हस्कर एक उत्कृष्ट आचारी आमचे जाम भारी आज ते कुक देखील म्हणून काम पाहतात आज संपूर्ण जेवणाची व्यवस्था जे करण्यात आले त्यामध्ये ते कुक म्हणून भूमिका निभावत आहेत त्यांचं हे स्वागत जे बॉलिंग आता करतील पहिला बॉल तृतीय षटक पहिला बॉल सुरुवात झाली वाईड यॉर्करनं परफेक्ट डिलिव्हरी 1 रन इथे पूर्ण केले जात आहे 40+ क्रिकेट अगदी आपण बघतो ज्यांच्याकडे ॲक्युरेसी अगदी या खेळामध्ये बघायला मिळतं त्यांचं तंत्र बघायला मिळतं परफेक्ट नियोजन बघायला मिळतं गोलंदाजीतून जिथे टप्पा अगदी फार नियंत्रण असतं वेग कमी असं परंतु मिडियम पेसर म्हणून ते काम करत असताना नियंत्रणामध्ये गोलंदाजी करतात पुन्हा एकदा फुल्लर लेंथवरील हा बॉल यॉर्कर आणखीन एक यॉर्करचे बार होत आहेत एकी शॉर्ट लेन नाही आहे एकी फुल टॉस नाही आहे ही स्पेशालिटी आहे या संपूर्ण 40+ या खेळाडूंची धावसंख्येचं टोटल अगदी बघा मिळतं थेंबे तलिसाचे याच पद्धतीनं पुढे चाललाय 17/3 सध्या ही टोटल बोर्डवर रन फळ बघा मिळते दबा फार कमी आहेत पालेश्वरी पालीला आक्रमण करावं लागेल टेंबुडे 40+ कौतुकास्पद कामगिरी पुढे सरसावले डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता परंतु तिथे नजरेसमोर रन सोडले जाते पंच सांगतात एज लागल्यानंतर बॅटचे एज घेऊन बॉल पाठीमागे गेलाय रन मिळेल सिंगल अगदी सिंगल डबल अशीच कामगिरी सध्या मैदानामध्ये सुरू असताना आतापर्यंत सलग 3 बॉलमध्ये 3 सिंगल आलेत 3 एकेरी धावा आलेत धावा झालेत बोर्डवर 18 सुधीर अगलाबे कोलवाडी जे आमचे गुणलेखक आहेत उत्तम सध्या ती कामगिरी निभावत आहेत सूत्रसंचालन व्यासपीठ सांभाळण्याची सगळ्यात मोठी जबाबदारी आमचे महागुरू MD गर्गे सर त्यासोबत आमचे रॉकस्टार प्रवीण गायकर सरांना आपण ऐकतात प्रीतम पाटील सर देखील आमच्यासोबत जॉईन झाले होते संपूर्ण एकविरा इव्हेंट्स 4K क्वालिटी ज्यांच्या बघायला मिळतं आपल्या क्वालिटीमधून आपल्या उत्तम क्लिअरिटी आणि क्वालिटीनं ज्यांना सगळ्यांना आकर्षित केलं असे संदेश ऐके त्यांचं विशेष कौतुक आणि डीजेची देखील तेवढीच क्वालिटी आमच्या डीजे नितीन सगळं काही बेटर आहे उंच खेळ फटका बॅटच्या रडारमध्ये आला परंतु मिस टायमिंग
जजमेंट फार सुंदर. व्यास जे आले होते बॉल खाली, ज्यांना हा दुसरा झेल टिपलाय या इनिंगचा फलंदाज बाद. हा चौथा गडी गमावलाय. धावसंख्या कासवाच्या गतीने पुढे पुढे चालली आहे. हॅलो हॅलो पुढे पुढे चालली आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये आता येत आहेत. सुधीर मोरावकर, प्रशांत पवार, सुधीर मोरावकर हे दोन खेळाडू सध्या अगदी बघायला मिळत आहेत मैदानामध्ये. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा मकर मस्कर पाठीमागे गुड फिल्डिंग, व्हेरी गुड फिल्डिंग, परंतु तिथे क्लीन बोल झालेत. हलकीशी बेल्सवर बॉल धडकला, यशवंतवर धडकला आणि त्याच्यानंतर अजून एक धक्का. ऍक्शन रिप्ले मध्ये लगेचच ऑन स्क्रीन. प्रसाद महत्वाची विकेट. पाले बुद्रुक गावची A1 जोडी सध्या मैदानामध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे. प्रसाद पवार, दिलीप वास्के, मी नुकताच उल्लेख केला. A1 जोडी मागच्या महिन्यात दोन्ही खेळाडूंना एकाच रंगाच्या एकच कलरच्या दोन फॉर्च्युनर दोघांनी विकत अगदी घेतलेले आहेत, परचेस केलेले. त्यांचं अभिनंदन. जाऊया मैदानामध्ये. ही माहिती आम्हाला मिळते सुधीर अगलावे यांच्याकडून. ओ लोवर फुल टॉस बॉल होता, स्लोअर वन होता, गती कमी होती. हे 40+ दर्जेदार क्रिकेट आहे. गोलंदाजीतून ॲक्युरसी का असतं, टप्पा कुठे टाकायचा हे बघायला मिळतंय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. फुल टॉस होता आणि यावर पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हा धमाका षटकार. पुन्हा एकदा करण्यात आले. सांडे पालकर सर जॉईंट होत आहेत. हा फुल टॉस बॉल होता, ज्यावर आक्रमण केलं फलंदाज होते प्रशांत पवार यांच्या बॅटमधून षटकार आलाय. डिसिजन पेंडिंग आहे. तिसरे पंच ऑन स्क्रीन जोडले गेलेत. चेक केलं जात असताना डीप मध्ये जी चाचपणी करणं फार महत्वाचं. डिसिजन पेंडिंग. इट्स नो बॉल. रिव्ह्यूज DRS सक्सेसफुल. निवृत्ती भोईर ज्यांच्यावर आक्रमण केले. आता धावांना गती मिळाली आहे. फ्री हिटची संधी. यावेळेस चकवा दिलाय. समोर टर्न केला बॉल, लेग ब्रेक, फिंगर रोल केल्याने डॉट बॉल. प्रसाद पवार सध्या देहबोली हे सांगून जाते की प्रत्येक बॉलवर आक्रमण करायचं, षटकारांची आतिषबाजी करायचंय. बघा टोटली अवे फ्रॉम द बॉडी, वाईट लाईनच्या मला वाटतं 2 इंच आतमधून बॉल निघून गेला विकेट किपरकडे, त्यामुळे तो डॉट आलाय. निवृत्ती पुन्हा एकदा. आणखीन एक लोवर फुल टॉस तिथे बघायला मिळतं. उत्तम गोलंदाजी. चला एक बॉल जिथे चुकी झाली, परंतु त्याच्यानंतर कमबॅकिंग ओव्हर अगदी बघायला मिळत आहे. 26 धावा 5 गाड्यांच्या मोबदल्याने ऑन बोर्डवर तुम्हाला बघायला मिळत आहेत. चौथं षटक. काही बॉल आता पहिल्या सत्रातील बाकी आहेत. पुन्हा एकदा तसाच ऍक्शन रिप्ले बघा मिळते गोलंदाजीतून. निवृत्ती भोईर अगदी उत्तम गोलंदाजी सध्या साकारत असताना वारंवार स्लो रन होत आहे. स्पेशालिटी हेच आहे
या दोन बॉलचं गुपित हेच आहे की ते अवे फ्रॉम द बॉडी केलेत. फलंदाजीची बॅट प्रसाद पवार यांची फार वेगानं फिरते आणि तिथे स्लो रन होतात आणि ते गतीनं बीट केलं जातं वारंवार. बॅक टू बॅक 3 निर्धाव चेंडू आले षटकारानंतर निवृत्ती भोईर. वॉट अ बॉलिंग, काय ऍक्शन आहे गोलंदाजीची. बॅकअप द हँड डिलिव्हरी, लगातार षटकारानंतर बॅक टू बॅक 4 निर्धाव चेंडू इथं फेकलेत. गुड कमबॅक. फक्त एक बॉल जो नो बॉल बीमर आला आणि त्याच्यानंतर आतापर्यंत या ओव्हरमध्ये 5 निर्धाव चेंडू फेकलेत निवृत्ती भोईर यांनी. 1 सेकंड लेग ब्रेक, स्विंग अँड मिस. हे षटकार येऊन देखील अवघं 7 धावांचं राहिलाय. जर तो बॉल खराब नसता तर मॅडेनवर ठरवू शकलं असतं, परंतु जर तरला क्रिकेट खेळामध्ये स्थान नाही. पहिलं सत्र संपलंय ज्यामध्ये बॅटिंग वाटायला येत असताना पालेश्वरी पाले 40+ या टीमने केल्या 26 रन. अगदी 27 धावांचं आव्हान आहे अंतिम 4 षटकामध्ये दुसऱ्या सत्रामध्ये. ऐकूया पुन्हा एकदा रॉकस्टार प्रवीणजी गायकर सरांना. एडिटेक 40+ विपक्ष भूमिपुत्र 40+. अतिशय रंगतदार लढत आपल्याला बघायला मिळेल. आकडी गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व आणि वारकरी संप्रदायामध्ये ज्यांचा आदर सन्मान सातत्याने केला जातो की वारकरी संप्रदायाचा संस्कार दीप मनामनाच्या गाभाऱ्यात तेवत ठेवणारे व्यक्तिमत्व संजय हरिभक्त पारायण श्री संजय बुवा मस्कर 28. वाकडी यांचा सन्मान इथे केला जात आहे. वारकरी संप्रदायाचा संस्कार दीप मनामनाच्या गाभाऱ्यात अखंडपणे ठेवत ठेवणारे भक्तिमय ज्यांचा अंतकरण आहे आणि यापुढील बुडबुडीत आयुष्य ज्याने विठ्ठल पांडुरंगाच्या चरणी माऊलींच्या चरणी समर्पित करणारी ही मंडळी आपण पाहतो. माऊली मनपूर्वक आपलं सरस स्वागत आहे. हरिभक्त पारायण श्री सुरेश बुवा पाटील या आपला सन्मान केला जाईल. परवाच्या दिवशी तुम्ही उपस्थित होते, परंतु या सुरेश बुवा पाटील नेवाली वारकरी संप्रदायातील एक आदरणीय व्यक्तिमत्व त्यांचाही इथे सन्मान केला जाईल. आकाश शेठ काथारा, राजेश शेठ काथारा यांच्या शुभास्ते वारकरी संप्रदायातील एक आदरणीय व्यक्तिमत्व की खऱ्या अर्थाने पंढरीचा वारकरी सह्याद्रीचा धारकरी असे वारकरी संप्रदायातील एक आदरणीय व्यक्तिमत्व हरिभक्त पारायण श्री सुरेश बुवा पाटील यांचा येतोची सन्मान स्पर्धेचे ऑर्गनायझर राजेश शेठ काथारा आणि आकाश शेठ काथारा यांच्या शुभास्ते इथे केले जात आहे. तत्पूर्वी नाणेफेक इथे संपन्न होईल. नाणेफेक करण्यासाठी ज्यांच्या मोतीराम शेठ काथारा ज्यांच्या माध्यमातून स्पर्धेला आपल्याला पाण्याची सेवा उपलब्ध झालेली आहे. मोतीराम शेठ या आपण आपल्या शुभास्ते इथे नाणेफेक संपन्न होईल. चला रघु परदेशांना पाहतो. आमचे दिनेश सावंत सर एक लेदर क्रिकेटचा सुद्धा त्यांच्याकडे सकल अभ्यास आहे. या मोतीराम शेठ काथारा ज्यांच्या वतीने आमदार चषक क्रिकेट स्पर्धेला संपूर्ण पाणी व्यवस्था पुरवण्यात आलेली आहे. त्यांच्या शुभास्ते नाणेफेक संपन्न होत आहे. राजेश शेठ इथे आमचे आकाश शेठ आहेत. बघूया टेलसाठी पुकार देण्यात आला. रघु परदेशी नाणेफेक आपण जिंकलेली आहे. रघु एका बाजूला खऱ्या अर्थाने आपण भूमिपुत्र अर्थात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ज्यांचं नाव सुवर्णाक्षरामध्ये लिहिलं जाईल ते भूमिपुत्रांचे दैवत लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या नावाने आपण खेळता. त्याबद्दल आम्ही तुमचं असं रायगड ते पालघर 7 जिल्ह्यातील भूमिपुत्र मनपूर्वक तुमचा आम्ही आभार व्यक्त करतो. नाणेफेक आपण जिंकलेली आहे. प्रथम दर्शनीने कोणता निर्णय स्वीकारणार आहात? प्रथम आम्ही सेपरेशन करू. आज ॲज ए संघनायक म्हणून भूमिपुत्र संघ त्या संघाचं तुम्ही नेतृत्व करता. संघनायक म्हणून तुम्हाला जो संघ देण्यात आलेला आहे त्याच्यावर तुम्ही कितपत समाधानी आहात? कसा संघ तुम्हाला इथे मिळालेला आहे? माझ्या संघाने माझ्यावरती खूप विश्वास ठेवला आणि मला कर्णधार पद दिलेलं आहे. त्यामुळं माझा संघ खूप चांगला खेळतोय. थँक्यू सो मच. कारण आपल्याकडे वेल या मेडिटेक्स दिनेश सावंत सर यावर्षी तुमच्या माध्यमातून गत वर्षाप्रमाणे की सर्वच्या सर्व ट्रॉफ्या इथं पुरस्कृत करण्यात आलेल्या आहे. आज सर आपण नाणेफेक जिंकले असते कोणता निर्णय स्वीकारले असता? आम्ही बॅटिंगच घेतली. भूमिपुत्र संघामध्ये आपण इथे पाहतो अतिशय एकेकाली ताकदवर फलंदाज काही ताकदवर फलंदाजांचा भरणा असणारा संघ आहे.
त्यांनी प्रथमतः क्षेत्ररक्षकांना स्वीकारलेला आहे. तुम्हाला फलंदाजी करायची आहे. 4 षटकामध्ये किती धावा बनवण्याचा तुमचा मानस असेल? 50-60 रनपर्यंत जाऊ आम्ही. आमदार चषकामध्ये कशा प्रकारे मेडिटिक संघाने ते खऱ्या अर्थाने तयारी करून आलेला आहात तुम्ही या स्पर्धेत? काय आपले प्लेयर रेग्युलर आहेत, त्यांनी आपापला परफॉर्मन्स चांगला द्यायचा आहे. बाई काय नाही, रिझल्ट काय येत असतात, हार जीत तर असते. शेवटचा प्रश्न, राजेश शेठ कातार, आकाश शेठ कातार यांच्या माध्यमातून आमदार चषक स्पर्धा पाहतो. 6 खऱ्या अर्थाने फ्रीज रेफ्रिजरेटर आपण पाहतो आणि 40+ खेळाडूंनी ज्या ज्या संघाने सहभाग घेतला त्यांच्यासाठी ₹1 फी आकारलेली आहे. रायगड जिल्ह्यातील पहिली स्पर्धा आहे. प्रथम पारितोषिक 10,000, द्वितीय पारितोषिक 5,000 आणि मालिकाबीरसाठी फ्रीज रेफ्रिजरेटर. यात एकंदरीत ही संकल्पना राजेश शेठ कातार, आकाश शेठ कातारा आणि आमच्या गौरी स्पोर्टची आपल्याला कशी वाटली? राजेश शेठ काथारा आहे ना, यांचं क्रिकेटवर एवढं प्रेम आहे ना, ते त्यासाठी काही म्हणजे त्यांनी आता ते 40+ पण आता ते 40 झाले, आत्ता जज झाले, तर त्यांना समजलं की 40+च्या क्रिकेटला वरती वाव भेटला पाहिजे आणि ग्रामीणचे आणि सगळे प्लेयर्स वर आले म्हणून त्यांची आता मेहनत आहे की 40+ला अजून वरच्या स्तरावर घेऊन जाईल. थँक्यू सो मच. नाणेफेक जिंकली रघु परदेशीने. भूमिपुत्र क्षेत्ररक्षकांना स्वीकारलेले आहे आणि फलंदाजीसाठी मेडिटेक संघाला आमंत्रित केलेले आहे. आता आवाज ऐकणार आपण आहात रायगड जिल्ह्यातील मुलुक मैदानी तोप म्हणून परिचित असणारे आमचे छोटे सर्जा रॉकस्टार प्रवीण गायकर, मॅन फ्रॉम वाकडी. धन्यवाद महागुरु बकासूर. आपलं सहर्ष स्वागत करतो आम्ही या स्पर्धेच्या वतीनं. अशोक कुलवेकरच्या पहिल्याच बॉलवरती इथे चौकाराला अगद्या धावा झाल्या धावफलकावरती. फक्त आणि फक्त 26 आणि 27 धाब्यांचा पाठलाग करत असताना दमदार सुरुवात देताना फलंदाज. अगू टप्प्याचा बॉल कट मारायचा होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. काही क्षणातच पनवेल विधानसभेचे कार्यसम्राट आमदार प्रशांत दादा ठाकूर साहेबांची उपस्थिती आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळेल. DK कातारा, धीरज आपलं सहर्ष स्वागत. आकाश कातारा स्क्रीनवरती आपण पाहतो, आपलं सहर्ष स्वागत. लक्ष ठेवा, कॅमेरा कधी कधी असतो ना, मग जांभई आली का लगेच आपली व्हिडिओ व्हायरल होते. या गोष्टीकडे भान ठेवा. संदेश कॅमेरामॅनची खतरनाक आहे त्यांचे. तर जबरदस्त फलंदाजी, अजून एक फटका, अजून एक चौकार आलाय. लॉंग लेगच्या दिशेनं बॉल सीमारेषा पार जाईल. चौकार. खराब फलंदाजी आम्हाला पाहायला मिळाली पालेश्वरी सह 40+ या खेळाडूंच्या माध्यमातून, कारण जिथे गरज होती त्यांना धाब्यांची तर धावा बनल्या नाही. कधी 40-45 जरी बनल्या असत्या तरी मात्र ती मॅच त्यांना बनवता आली असती, परंतु काही हरकत नाही. 26 जरी असल्या तरी निर्णय क्षणी तुम्हाला शेवटपर्यंत लढावंच लागेल. प्रशांत पवार यांचा पल्ला आज जर पाहिला तुम्ही, बॅटिंग एक षटकार ठोकला या पट्ट्यानं, परंतु चेंडू देखील तितकेच निर्धाव केले. तर विकेट जाईल, पहिलाच गडी बाद होईल. पहिला पॉवर प्ले, पहिला धक्का. फलंदाज निवृत्ती, बॅक टू द पॅव्हिलियन. निवृत्ती पाटील आता त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येत आहेत मैदानावरती. वीरेंद्र पाटील, शंभूनाथ गडगे सारखे तुपानी फलंदाज आपण त्यांच्या स्क्वॅड मध्ये पाहू शकाल. सूर्यकांत मस्कर साहेब हे देखील दमदार त्यांचे खेळाडू आपण पाहत आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत करूया स्पर्धेच्या वतीनं. टेंबोडे म्हटल्यानंतर राहुल स्पोर्ट्स देखील चांगलं योगदान. आज राहुल ट्रॉफी हाऊस देखील तुम्ही पाहताय, अगदी अल्प दरामध्ये तुम्हाला ट्रॉफ्याज त्या ठिकाणी पाहायला मिळतील. त्यांना देखील शुभेच्छा देऊया. काही दिवसापूर्वीचा उद्घाटन सोहळा देखील आपण त्या ट्रॉफी हाऊसचा पाहिलात आणि अगदी अल्प दरामध्ये आपल्याला आकर्षक सुबक ट्रॉफ्या खऱ्या त्या ठिकाणी घेता येतील. गोलंदाज राऊंड द विकेटने सज्ज होत आहेत. लो फुल टॉस बॉल, शॉर्ट एक्स्ट्रा, शॉर्ट कव्हरच्या वरून बॉलला फिरकावून दिलाय. डीप कव्हरच्या दिशेने बॉल जाईल. या ओव्हर्स मध्ये आलेला तिसरा चौकार. टेंबोडे 40+ संघाचे फलंदाज 12 धावा धावफलकावरती. अवघ्या 15 धाब्यांची गरज असेल उर्वरित 19 चेंडूंमध्ये. चांगली सुरुवात, राईट स्टार्ट कशाला म्हणावी हे सांगत असताना हे फलंदाज पुन्हा एकदा इनसाइड आउट केलेले. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या वरून यावेळी डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेने बॉल शेवटच्या क्षणाला अडवला जाईल. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट करतायत. तिसरी धाव घेण्याचा मानस देखील झालाय, कारण फिल्डिंग खराब झाली आहे त्याच्यामुळे 3 धावाही पुऱ्या झाल्यात
आणि बघा इथे 40+ मास्टर 3 धावा घेऊ शकतायत, पण रेग्युलर खेळाडू का नाही घेऊ शकत हे दाखवलेलं उत्तम उदाहरण म्हणजेच 40+ क्रिकेट. जबरदस्त 3 धावा पूर्ण, 3 धावेच्या मदतीने पहिलं षटक कंप्लीट होईल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागतायत. 1 गडी बाद 15 आणि विजयासाठी आता गरज असेल 18 बॉल आणि फक्त 12 धाव्यांची गरज. मस्कर 40+ मास्टर सहर्ष स्वागत. ओम साई टूर्स ट्रॅव्हल्स ते देखील पदावर आहेत आमच्या 40+ मध्ये, त्यांचंही सहर्ष स्वागत. नेरेद्वरी विभागानं एक सामना जिंकलाय त्यांनी, म्हणजे थेट सेमीफायनल मध्ये पोहोचलेत ते. इथे व्यसनमुक्ती संघटनेशी संलग्न असणार ते 12 पाहिजे होत्या, त्यामध्ये आता 17 बॉलमध्ये फक्त 11 धावींची गरज. सामना एकतर्फा होतो की काय या हेच चित्र आता मैदानावरती आम्हाला पाहायला मिळालंय, कारण शंकुनाथ घडकेसारखा हार्ड हिटर फलंदाज असताना या धावा मी तर म्हणेन खूपच कमी आहेत. पण तिथपर्यंत वेळ येईल का की थांबवण्याचा प्रयत्न करतील, कारण याच मैदानावरती 2 दिवस आम्ही सातत्याने पाहिलात 17 बॉल 18 झाले नाही, आणि जरी बनवत असताना नक्की दम आलाय, कारण 2 बॉल 1 बॉल 2 असे चित्तथरारक सामने या आमदार चषकामध्ये आम्ही नेवालीच्या मैदानावरती पाहिलं. गावदेवी प्रसन्न गौरी स्पोर्ट्स नेवाली आयोजित आमदार चषकाचं दमदार आयोजन राजेश शेठ कातर यांच्या वाढदिवसानिमित्त काही क्षणातच आपण या ठिकाणी पाहू शकाल. पनवेल विधानसभेचे 4 वेळा ज्यांना आमदार होण्याचं सौभाग्य लाभलं ते आमदार प्रशांत दादा ठाकूर साहेबांचं काही क्षणातच आगमन पाहायला मिळेल. सर्व आमची ही कार्यकारी नेते मंडळी आज व्यासपीठावर आहेत. युवा तरुण सर्व देखील स्वागतासाठी सज्ज झालेत. व्हाईट बॉलला एक्स्ट्रामध्ये वाढ 17 झाल्यात, 10 धावींची गरज. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पॅटर्न बॉलचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होत असताना नेक्स्ट मॅच तुम्हाला महागुरु बिग फाईट पाहायला मिळेल, की म्हणजेच मेडिटेक 40+ सर्व व्यावसायिक 40+ खेळाडू पाहायला मिळतील, आणि एकीकडे भूमिपुत्र सोनिया गायकवाड सारखे फलंदाज रघु काका परदेशी असतील. उद्धव बडा हिट खेळाय, मिड विकेटच्या डोक्यावरून बॉलला फेकून दिलाय सीमारेषा पार. इट्स आउट ऑफ द पार्क रन. तो बिल्कुल यहाँ पर दमदार छक्का में देखने को मिला और 6 रनों की मदद से रन संख्या और रफ्तार के साथ दुगनी आगे बढ़ती हुई 23 लॉस ऑफ 1 विकेट. 27 धावींचा पाठलाग करत असताना अवघ्या 4 धावींची गरज. पुन्हा एकदा ऑन साईडला केलेत, क्षेत्ररक्षक येत आहेत दूरवरून वाईट लॉंगॉनच्या दिशेने 2 धावा सहज पूर्ण करतायत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. बघा इम्प्रेसिव्ह केलं आम्हाला टेंबोडे क्रिकेट संघाच्या खेळाडूंनी, की जिथे जिथे त्यांना संधी मिळेल ना रन घेण्याची ती संधी लगेचच ते कंप्लीट करतायत. लो स्कोर मॅच होती, 27 धावा बनवायच्या होत्या, 25 झाल्यात, फक्त 2 धावींची गरज. पहिला सामना देखील 1 साइड झाला जो आदई संघानं जिंकला, त्याच्यानंतर ही मॅच देखील तुम्हाला 1 साइडेड पाहायला मिळते. मागचा सामना झाला होता शेवटच्या बॉलपर्यंत, परंतु त्याच्यानंतर मात्र पूर्णपणे ही तिसरी मॅच 1 साइड आपण पाहत आहे. हवेत फटका फसलाय, शॉट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत, फलंदाज बाद. आपण मैदानावरती पाहताय आकाशला पाहू शकाल मित्रांनो. स्पेशलिस्ट मुंडी स्पेशलिस्ट आचारी म्हणून ज्यांना आम्ही संबोधतो ते तयारी लागलेत फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये. समोरच अगदी वेज उत्तम जेवणाची व्यवस्था राजेश शेठ कातारा, आकाश शेठ कातारा, संतोष शेठ कातारा यांच्या वतीनं. आणि सामना इथे झालाय फिनिश. अभिनंदन टेंबोडे 40+ क्रिकेट संघ सामना जिंकलाय, थेट दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेत. तुमचं मनापासून आभार. आमचे टेंबोड्याचे जे आचार्य आहेत मला वाटतं सर्व ते देखील खुश असतील ज्यांनी जेवणाची उत्तम व्यवस्था केली. त्यांची
महेंद्र गडगे